वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. तव सेवेला क्षम भावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर भावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दावोनी. मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग इयोब याचा 22वा अध्याय वचने 25 ते 29. इयोब 22वा अध्याय वचने 25 ते 29. म्हणजे सर्वसमर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रूपे असा होईल. मग सर्वसमर्थांच्या ठाई तू आनंद पावशील. तू आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्यांची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. ज्या मार्गाने तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील. कारण देव नम्र वृत्तींच्या मनुष्याचा बचाव करील. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर सकाळची प्रहार परमेश्वराने आपण प्रत्येकांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग इयोबाचे पुस्तक 22वा अध्याय वचन 25 ते 29 ही वचने. या वचनामध्ये आपण देवाच्या भय धरणाऱ्या व नम्र व्यक्तीविषयी आपण पाहतो. परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगते की जे देवाचं भय धरतात व नम्रतेचं जीवन जगतात त्या लोकांविषयी परमेश्वराचं वचन सांगते की देवाचं भय धरणारे व नम्र व्यक्ती करिता परमेश्वर सोने व रुपेसारखा आहे. देवाचं भय धरणाऱ्यांना सोने व रुप्यासारखा परमेश्वर आहे. आपण जर दुसरी गोष्ट बघितली ती व्यक्ती देवाठाई आनंद पावेल. जे व्यक्ती देवाचं भय धरतात व नम्रतेने जीवन जगतात ते लोक देवाच्या ठाई आनंद पावतील. त्याचबरोबर त्या व्यक्तीची प्रार्थना ही ऐकली जाईल किंवा ऐकली जाते. त्यानंतरची जर बाब बघितली त्याचे निर्णय परमेश्वर सदा सिद्ध करतो. निरर्थक कधीच होत नाही.
व तो खाली नाही तर सदैव वर असे म्हणेल. हे सर्व देवाच्या भय धरणाऱ्या व नम्र व्यक्तीसोबत घडेल. आताचे वाचलेले शास्त्रभाग या सर्व गोष्टी त्यामध्ये आपण पाहतो की या सर्व आशीर्वादाच्या गोष्टी परमेश्वराच्या भय धरणाऱ्या व नम्र व्यक्तीच्या विषय आपण पाहत आहोत. म्हणून स्वतःला आम्हाला नमवायचं आहे, उंच करायचं नाही. जसा मत्तई त्याचा 23वा अध्याय आणि वचन 12 जर आपण वाचलं, देवाचं म्हणते, जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. म्हणून आपल्याला स्वतःला उंच करायचं नाही, परंतु देवाचं भय धरून नम्रतेने प्रभू संगती जगण्याची गरज आहे. यासाठी की योग्य वेळेस तो देव आपल्या त्या प्रियांना उंचवेल. या आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, तुला धन्यवाद करतो. योबाच्या जीवनातील अनेक गोष्टी पवित्र प्रभू आम्ही तुझ्या शास्त्रात वाचतो आणि त्यापैकीच की त्याचे मित्र त्याला येऊन अशा प्रकारचं जाब विचारत असताना परमेश्वरा त्याही गोष्टीतून आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्या म्हणजेच की देवा, तुझं भय धरणारे व नम्र लोक कधीच खाली राहणार नाही, कारण तू त्यांना सांभाळतोस आणि परमेश्वरा त्यांना तू उंचवतोस. तुझ्या नावाची महिमा त्यांच्याद्वारे तू करून घेतोस आणि तू खरंच आमचा प्रभू विश्वासयोग्य प्रभू आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. देवा धन्यवाद, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस. सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू एक पिता. आमीन. क्षणभरीही तुझं जवळी किती शांती मनाशी, किती मागणी प्रीती भाषणी, जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी, तव कृसा दावोनी. मज घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची, न मिळे स्वर्गाविना. मज जोडी प्रभु तुझशी, तव कृसा दावोनी. मज घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. प्रभु घेई ओढोनी. प्रभु घेई ओढोनी. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.